तिकडे नवी मुंबईतल्या खारघर इथल्या प्रसिद्ध आणि धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडवकडा धबधब्यावर दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन तरुण हे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। काल आणि आज अशा सलग 2 दिवसांमध्ये या घटना घडल्या आहेत। अग्निशमन दल आणि बचाव कार्य पथकांकडून शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे। तळोजा इथले 20 वर्षीय मोहम्मद मोबशीर शाहिद आणि मुंबईतील सांताक्रूज इथला 19 वर्षीय शेन्नोन गॅप्सर किनी हे दोघे वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले, मात्र अद्यापही त्यांचा शोध लागू शकलेला नाही। या घटनेनंतर पावसाळ्यामध्ये धोकादायक ठिकाणी अर्थात धबधबा ज्या ठिकाणी ओसंडून वाहतोय अशा ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना प्रशासनानं अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। खारघरमध्ये रस्ते देखील मोठ्या प्रमाणात जलमय झाले आहेत, त्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। खारघरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। एक मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आलाय आणि वाहतूक आता दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आल्यामुळे तिथे देखील मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या कामावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। खारघर परिसरामध्ये रस्ते हे मोठाले आहेत, मात्र अशा स्थितीतही या रस्त्यावर किती प्रचंड प्रमाणात पाणी साचलंय हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतो।